शेतकरी मित्रांनो, डाळिंबीची शेती म्हणलं की असंख्य अडचणी आल्या. त्यामध्ये तेल्या, करप्या, पिनहोल, मररोग, डांबऱ्या या असंख्य अडचणीमुळे शेतकरी त्रस्त झालाय. खरं तर महाराष्ट्रामध्ये एक सांगोला असा तालुका होता जे डाळिंबीचं प्रमुख आगार म्हणून ओळखलं जात होतं. परंतु सांगोलची देखील परिस्थिती अशी झाली आहे की आता अनेक घरामध्ये डाळिंब विकत आणावं लागतं. पण त्यामुळे खरं तर डाळिंबीचा शेतकरी अडचणीत आला आणि कुठेतरी मार्केटमध्ये त्या ठिकाणी डाळिंब पोहोचण्याचं झालं. परंतु अजून एक महाराष्ट्रामधलं आटपाडी तालुक्यातलं हंजोडवाडी हे गाव असं आहे ते डाळिंबीमध्ये अजून देखील सक्सेस आहे. खरं तर या भागामध्ये प्रामुख्याने सांगायचं झालं तर या भागातील प्रत्येक शेतकऱ्याकडे अर्धा एकर पासून 20, 25, 30, 40 एकाची 75 एकर जमीन ही डाळिंबीसाठी आहे. या गावामध्ये अनेक असे बंगले आहेत, त्या बंगल्यामध्ये अजून देखील डाळिंबीचं चित्र रेखाटलं जातं. प्रामुख्याने ही सक्सेस स्टोरी नेमकी काय आहे खरं हे जाणण्यासाठी मी आता आटपाडी तालुक्यातील खांजोडवाडी या गावातील प्रसाद सूर्यवंशी या आमच्या तरुण मित्राच्या शेतीमध्ये आलोय. या शेतकऱ्याचे 20 एकर शेती आहे आणि 20 एकर मध्ये जवळपास कित्येक वर्ष वडिलांपासून हे डाळिंबीची शेती त्या ठिकाणी करत आले. 10 एकर डाळिंबीची बाग आहे. खरं तर या असंख्य अडचणींचा सामना करत या शेतकऱ्यांना अशा पद्धतीचा माल कसा आणलाय, मार्केटला आज मालाची किंमत केली जाते आणि प्रामुख्याने व्यापारी लोक याविषयी काय म्हणतात, शेतकऱ्यानं नवीन काय प्रयोग केलाय, सक्सेस कसं झालंय, मर रोगावरती प्रामुख्याने कोणती कामं केली, तेल्यावरती कोणती कामं केलीत, संपूर्ण जे तुम्हाला प्रश्न पडले ते देखील मला देखील पडले आणि त्या प्रश्नाची उत्तरं आपण सूर्यवंशी कुटुंबाकडून त्या ठिकाणी घेणार आहोत. तुमचं दोघांचं देखील आमच्या महाराष्ट्र माझामध्ये स्वागत आहे. सूर्यवंशी कुटुंबाचं मी ज्या पद्धतीने सुरुवात केली, खरं तर आम्ही सांगोल भागाकडले तिकडले का आमचा सांगोला म्हणजे डाळिंबीचा अगदी आगार म्हणून ओळखला आहे संपूर्ण महाराष्ट्र. पण आता सांगोलमध्ये अशी परिस्थिती झाली की लोक डाळिंबी विकत आणला ती. आज तुमच्या गावामध्ये बघतोय बऱ्याच ठिकाणी प्रत्येकाची अर्धा एकर, 2 एकर, 5 एकर, 10 एकर अशी पद्धती बाग आहे. तुमची देखील बाग सक्सेस झाली. काय सांगतोय डाळिंबीचा शेतकरी काय अवस्था आहे त्याची? डाळिंब बघा गेलं तर तसं परवडतंय. जरा व्यवस्थित कष्ट केलं, त्याला व्यवस्थित वेळच्या वेळ फवारण्या दिल्या, पाण्याचं व्यवस्थित नियोजन केलं, सेटिंग पिरियड मध्ये स्वतः मालकाने लक्ष घातलं व्यवस्थित, तर डाळिंब काय म्हणजे चांगल्या पट्टीत परवडते. बरोबर. वर्षाला नाही म्हणलं तर आमचा खर्च काढून 3-4 पट आम्हाला शिल्लक राहतील पैसे. चांगला डाळिंब हा. किती सगळी बाग तुमची? बाग सगळी 10 एकर आहे आमची. 10 एकर बाग आहे. हो. आता मालावरती किती आहे? मला आता हे 900 झाडाचा प्लॉट आलाय. त्या अजून मालाला 2-2.5 हजार झाडाला 1 महिना टाइम आहे आणखी. बरोबर आहे. तर प्रामुख्याने जो शेतकरी डाळिंबीचा मर रोगामुळे अतिशय त्रस्त झालाय. अगदी डाळिंबीच्या बागा काढून परत तो तरकरीकडे वळलाय, ऊसाकडे वळलाय. प्रामुख्याने शेतकऱ्यांनी मर रोगासाठी काय केलं पाहिजे, तुम्ही काय केलं तुमच्या शेतामध्ये? आम्ही बाग गेल्यानंतर रेस्ट पिरियडला व्यवस्थित झाडाचे खाली आळी करून व्यवस्थित हमला, क्लोरो, बाविस्टीन वगैरे असे कीटकनाशक आहेत, बुरशीनाशक मिक्स करून 4-5 लिटर आळवणी केली त्या झाडाला, म्हणजे झाड मरू नये म्हणून. आणि वरनं 1-2 स्प्रे पण काढले. रेस्ट पिरियडला केले पण सगळं रेस्ट पिरियडला. रेस्ट पिरियड साठी बागेसाठी अतिशय महत्वाचं रेस्ट पिरियड. म्हणजे तुम्ही जेवढं त्या काळात काम करचाल तेवढं तुम्हाला पुढचं काम त्या ठिकाणी वाचणार आहे. सगळ्यात महत्वाचं डाळिंबीमध्ये येतं की बेसल डोस टाकणं. म्हणजे ज्यावेळेस आपण बाग धरतो ते बेसल डोस किती महत्वाचा असतो. तुम्ही काय बेसल डोस टाकला होता? बेसल डोस मध्ये शेणखत वापरलंच आणि नंतर ना सिंगल सुपर फॉस्फेट 10-26-26, परत ना बेन्सल्प आपल्या रिपील वापरले, रिक्लेम वापरले, अशी 2-4 हे करून. कुठल्या कंपनी औषध आहे ते? हे मनशा कंपनी रिपील रिक्लेम वापरले. बेन्सल्प महादांचं 10-26-26 जय किसानचं वापरले. तर प्रामुख्याने ज्या वेळेस तुम्ही बाग धरता, कारण लोक बागेचे अनेक ज्या त्या पद्धतीने त्या पाण्याच्या नियोजनावर लोक बाग धरतात. तुमचं काय पिरियड कोण असतो किंवा तुम्ही कोणत्या पिरियड मध्ये, कोणत्या वर्षात, कोणत्या महिन्यामध्ये बाग? आम्ही बाग धरतो जून-जुलैला. जून-जुलै हा आमचा सीझन आहे, पिरियड आहे आमचा तो धरायचा. बरोबर. त्या पिरियड मध्ये धरतो. नवीन प्लॉट असला तर थोडा लेट करतो. तेलकडचं जरा येण्यात जरा चान्सेस जास्त असतात. बरोबर. नवीन प्लॉटला तर तेलकटावरती आपण नंतर पुढे जाणारच आहे. तेलकटावर जायचं आहे. आमच्या आपल्या चॅनल बघतात लोक, त्यासाठी उत्पन्न देखील अतिशय महत्वाचं. त्या टप्प्यावरती आपण जाणारच आहे. ज्यावेळेस बेसल डोस तुम्ही टाकता त्यावेळेस अतिशय महत्वाचं पाण्याचे नियोजन सुद्धा करणं महत्वाचं असतं. काय करता आणि पाण्याचे नियोजन तुमचं कसं असतं? पाण्याचं नियोजन आमचं म्हणजे वापसा बघून असते. वापसा कंडिशन आली तर पाणी सोडतो. असं जास्त पाणी देत नाही आम्ही. तेवढंच लागल तेवढं झाड घेते किती ती बघून पाणी सोडतो, वापसा बघून. बरोबर. झाडाला पाण्याची किती गरज आहे हे देखील बघणं अतिशय महत्वाचं असतं. खरं तर ज्या वेळेस इथ्रेल मारलं जातं, प्रामुख्याने इथ्रेल तुम्ही किती मिलीनं वापरता किंवा इथ्रेल वापर कसा करता? इथ्रेल म्हणजे झाडावर पानं किती आहेत, पानं जर दाट असली तर 2 मिलीचं प्रमाण ठेवतो आणि 52-34
0050 हे 5 ग्रॅम वापरतो आम्ही त्यात. बरोबर. तर इथलं अतिशय महत्व असतं, कारण महत्वाचं. अनेक लोकांना इथलं किती मिलीमध्ये वापरावं, किती प्रमाणात वापरावं हे देखील त्यांच्या अजून विचाराची गोष्ट आहे. तर प्रामुख्याने ज्यावेळेस इथरेल मारलं जातं, अगदी पानगळ होते पूर्ण, पण ज्यावेळेस कळी ज्यावेळेस बाहेर निघते, ते कळी अतिशय चांगल्या पद्धतीने निघली पाहिजे. त्या ठिकाणी साईज ही चांगली आली पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मादी कळी आली पाहिजे. यासाठी एक शेतकरी म्हणून तुमचं काय सांगा? शेतकरी म्हणजे त्याला काही औषध आहेत, टॉनिक आहेत, खालनं लिक्विड मधनं पण बरेच औषध आम्ही देतो. काय त्याची काय नाव माहिती? 60-20 देतो, 052 42-47 इंडिकॅमचं ते देतो. बॅक्टेरिया PSB त्यांचा बॅक्टेरियाचा रिझल्ट चांगला आहे सगळ्यात, म्हणजे अपटेक सगळ्यात जास्त त्या बॅक्टेरियाच करून देतात. बरोबर आहे. खरं तर प्रामुख्यानं सुरुवातीला जी कळी लागते ती चांगल्या पद्धतीने निघायसाठी प्रयत्न एक शेतकरी करतोय. पण डाळिंबीमध्ये किंवा प्रत्येक पिकामध्ये मधमाशीचं सुद्धा महत्व अतिशय मोठ्या प्रमाणात सांगितलं जाते. डाळिंबीमध्ये मधमाशीचं काम कसं असतं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला काय अडचण आली का तिथं? मधमाशी म्हणजे कसं आहे माहितीये का, परागीभवन करायसाठी मधमाशीची सगळ्यात मोठी जरूरत आहे या बागेला. बरोबर. मधमाशी जर नसली तर सेटिंगच होऊ शकत नाही. बरोबर. मग तुम्ही काय पेट्या आणल्या होत्या? पेट्या आणून परत त्याच्यावर सेटिंग करायचं. तर सगळ्यात महत्वाचं असतं डाळिंबीला करप्या, तेल्या, बाकीचे सगळे रोग येऊ नये. तेल्यानंतर अनेक बागा गेले, तुम्ही पण बघितले. काय तुमच्या भागामध्ये त्याची परिस्थिती आहे का? तुम्ही तेलासाठी काय करताय खास करून? असं कोणतं औषध तुम्ही आहे का तेलासाठी मारताय? काय करताय त्यासाठी खास करून? तेलासाठी असं काय औषध नाही, पण पाण्याचं नियोजन व्यवस्थित पाहिजे तेलासाठी. परत वेळच्या वेळी फवारणी दिल्या पाहिजे, म्हणजे सारखं रेग्युलर बाजारमध्ये आता उपलब्ध आहेत तेच देतो, पण टाइम टू टाइम दिलं तर काय अडचण देऊ शकत नाही. वेळेवर दिलं पाहिजे, म्हणजे जेवढं झाडात जीव जेवढं सशक्त झाड तेवढंच रोगाला पण दणकट त्या ठिकाणी झाड असते. खरं तर तेलातून जर झाड वाचलं तर प्रामुख्यानं झाडाची असलेल्या फळाची साईज मोठी होणं अतिशय महत्व असतं. कारण मार्केट फळाची अपेक्षा बघत असतं, किंवा व्यापारी जर आले तर फळाची साईज बघत असतं. फळाची साईज चांगली वाढायला पाहिजे, यासाठी तुम्ही कोणतं प्रोडक्ट वापरलं, शेतकऱ्यांनी काय वापरलं पाहिजे, आणि तुमची प्रॅक्टिस काय त्याबद्दल? आम्ही वापरतो बघा 50021 हे साईज साठी. परत 60-20 पण वापरतो आम्ही. आणि बरेच असे औषध आहेत की आता दुसऱ्या कंपनी नवीन कंपनी आणते बरोबर. प्रत्येक वापरतो आम्ही, बरेच औषध वापरतो. आणि मनशा कंपनीचं लास्ट पिरियड मध्ये बी मॅपासॉल जर खालनं सोडलं साईजला आणि ग्लेझिंगला, ही बघतायच मला बराच फरक, म्हणजे 90% फरक आहे त्या औषधानं. बरोबर. आणि सेटिंग पिरियड मध्ये बी ज्यावेळी त्रेल मारतून चौक्या बसतात त्यावेळी सिक्वेस्ट, मॅपासॉल आणि अल्प्रोज ही एक टॉनिक आहे मनशा कंपनीचं. ही जर वापरलं चौक्या अगदी योग्य पद्धतीने बसतात, आणि जी कळी निघणार आहे त्यात 90% जवळजवळ 90% तुमची मादी कळी निघते. बरोबर. खरं तर प्रामुख्यानं तुमच्या मागापासून आपण सुरुवात केल्यापासून मनसा मार्केटिंगचं तुमच्या तोंडामध्ये नाव आहे. कशा पद्धतीने अजून काम करते मनसा मार्केटिंग डाळिंबीमध्ये, आणि तुम्हाला काय काय अनुभव त्याबद्दल? आम्हाला आता जवळजवळ 10 वर्ष आम्ही बाग करतोय ना, तेव्हापासून त्यांचं प्रोडक्ट वापरतो. त्यांचा आम्हाला बॅक्टेरिया, परत ब्रिक्समोर, मॅपासॉल, सिक्वेस्ट, अल्प्रोज, आणि निमॅटोडसाठी निमारेस्ट म्हणून आहे की त्यांचं वापरतो. सगळ्या गोष्टींचा रिझल्ट चांगला आहे, आणि त्यांचं ह्याच्यात वॉटर सोल्युबल मधनं बी 05234 1261 बरोबर जे आहे ती बी चांगला रिझल्ट आहे त्यांचा. बरोबर. खरं तर प्रामुख्यानं ज्या पद्धतीनं आपण डाळिंब पिकवतोय, खरं तर त्या पद्धतीनं हे खाणाऱ्या सुद्धा त्या ठिकाणी फायदा असला पाहिजे, त्याच्या सुद्धा शरीरावर कोणत्या आरोग्यावरती कोणता परिणाम झाला पाहिजे. त्यामुळं कशामध्ये मनसा म्हणजे जैविक मध्ये येते, कशामध्ये येते? त्यात जैविक मध्येच बऱ्यापैकी औषध आहेत त्यांची. आणि त्यासोबत शेतकरी काय करतोय, चांगल्या पद्धतीने उत्पन्न निघायसाठी आणि मालाची साईज वाढण्यासाठी बेसुमार त्या ठिकाणी शेतामध्ये वापर करतोय रासायनिकचा. यांचं काय तसं प्रोडक्ट किंवा ह्याच्यामुळे काय जमिनीचा ऱ्हास होतोय, काय तुम्हाला अनुभव? नाही, तसं काय वाटलं नाही आम्हाला. त्यांचं चांगलंच प्रोडक्ट वाटलं, जी सोडल ती रिझल्ट देतच गेले रानाला. बरोबर आहे. त्यामुळं जमिनीचा पण ऱ्हास नाही देत, आणि शेतकऱ्याला पण चांगला फायदा आहे. काय म्हणते व्यापारी आता हे चालू असतील, माल साईज बघत असतील, काय व्यापारीच म्हणणं काय आहे बद्दल? आता सध्या 200 मार्केट आहे चालू. बर. पण आपल्यात सर्वसाधारण 500-600 साईज आहे. बर. आता बघूया, चालू आहे उद्या, म्हणजे आजपासून दावा आम्ही चालू केले प्लॉट. बरोबर. 1-2 दिवसात होईल सौदा. काय अपेक्षा काय, कितीपर्यंत जायला पाहिजे माल? 200च्या आसपास गेला पाहिजे. 200 आसपास गेला पाहिजे. मार्केटिंगच तेवढं आहे. किती टन माल निघेल सगळ्यात? आता या 1000 झाडात आमचं कमीत कमी 25 टन माल निघेल. 25 टन. काय सरासरी पैसे होतील? सर्वसाधारण धरलं तर 40-45 लाखाची अपेक्षा आहे. 40-45 लाखाची अपेक्षा. तर प्रामुख्यानं सगळं तुम्ही प्रोडक्ट मनसेला वापरले?
नाही, काय त्यांचं आहे, काय जी बाजारात दुसरं बी आहेत, काय गरज आहे ते दुसरं बी वापरतोय, असं नाही जे त्यांचं बी. बरोबर. पण ज्यादा त्यांचं वापर. काय त्यांची व्हिजिट असते का, कोण येतं का बागेवरती, काय कसं असते? ओंकार चव्हाण साहेब आहेत की आठवड्यातनं येतात आम्हाला व्हिजिट द्यायला. व्हिजिट असते त्यांची. बर. प्रामुख्याने कमी जादा असलं तर आम्ही फोनवरनं कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी ही करू शकतो. बरोबर आहे. खरं तर एक मुद्दा आपला अतिशय महत्वाचा राहिला की खर्च किती आला सगळा याला टोटल? याला खर्च आला असेल एक 6 लाख खर्च आला याला. 6 लाख रुपये खर्च आला. 6 लाख खर्च. हा, म्हणजे एक सरासरी आपण 45 लाखाचं जरी उत्पन्न धरलं तरी पण वरचं 5 सोडलं तरी शेतकऱ्याला 40 लाख रुपये 3.5 एकर आहे ना, 3.5 एकरामध्ये होत्या. काय सांगता शेतकऱ्याला डाळिंब शेतीविषयी बाकीच्या? डाळिंब शेती ही परवडणारी शेती आहे साहेब. असा विषय कसा आहे माहिती आहे का, स्वतः मालकानं बी ह्यात ध्यान दिलं पाहिजे, टाइम टू टाइम केलं पाहिजे, तर ही परवडणार आहे. नाहीतर कसा विषय, 4 गडी लावायचं, तुम्ही ही करा ती करा, आपण गावातनं कडक कापड घालून हिंडायचं, ती परवडणार नाही. तो काय करतोय काय नाही, स्वतः केलं तरी परवडणारी शेती आहे. 4 माणसं घ्या पण स्वतः त्याच्यासंग नियोजन करा. बरोबर. म्हणजे गड्याच्या जेव्हा शेती राहील ना डाळिंब नाही, टायमाला प्रत्येक टाइम टू गोष्ट टाइम गेली पाहिजे. ह्या गावाचं कसं आहे वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो, पाऊस जर पडला तरी म्हणजे करल राहणं, काळ करल राहणं. इथं चिखल होतो, ब्लोअर चालत नाही, रोजगाराचं म्हणजे कमतरता भासते, तर सगळी घरातली येऊन इथं फवारा मारून टाइम टू टाइम 2 तास जरी नेटवर बघते ती बाबा टायमिंग कितीला पाऊस येणार आहे, तर 3-4 तासात जर पाऊस येणार नसला तर तिथं औषध मारून 3 तास गावना त्याला ऊन गावलं पाहिजे, अशा हिशोबाने औषध मारून. म्हणजे टेक्निकचा पण वापर डाळिंबीमध्ये करते, त्यामुळे कुठेतरी डाळिंबीची शेती तुमच्या गावाकडे त्या ठिकाणी प्रामुख्याने आहे ना. आमच्यातला शेतकरी हैराण झाला या निमाटोडमुळे किंवा त्या झाड जळल्यामुळे जागेवरती. त्याच्यासाठी मनसे ॲग्रोन काय खास प्रोडक्ट आहे त्यांचं, तुम्हाला काय त्यांचा अनुभव आलाय किंवा तुमच्या शेतामध्ये काय ते झाडे केलीत का, तुम्ही काय करता त्यासाठी खास? त्याच्यासाठी आता मनसे ॲग्रोन एक नवीन किट काढलंय, की ज्या झाडांना मर चालू आहे त्यांना सगळ्याला सोडलं तर बायोशिल्ड म्हणून ती वापर करतो आम्ही. आणि तुम्हाला सांगितलं की रेस्ट पिरियड मध्ये आम्ही जी आळवणी करतो, या दोन्हीनं आमचं काय अडचण आलेली नाही. आता 1000 प्लॉट आहे आमचा, मग त्यात सर्वसाधारण मागच्या 4 वर्षापूर्वीच 5-25 झाडं गेलेली आहेत, पण आता सध्या तुम्ही बघू शकता कुठं काय दिसतंय का तुम्हाला. म्हणजे प्रोडक्ट वापरल्यापासून कुठेतरी मरो कमी आला, कमी आला. खरं तर शेतकरी मित्रांनो, अगदी डाळिंबीची शेती लोक जी सांगतात की परवडत नाही, म्हणजे आपल्या भागामध्ये डाळिंबीची शेती काढून लोक कुठे जरी तरकरीकडे वळले ती, तरी सुद्धा या गावातून सांगण्यात येते की चांगल्या पद्धतीने योग्य नियोजन केलं, योग्य मार्गदर्शन मिळालं तरी डाळिंबी शेती नक्की परवडते. 3.5 एकरात जवळपास 200 रुपयाचा दर धरला तरी पण तुम्ही सांगितले की 45 लाख रुपयाचं उत्पन्न ही डाळिंबीची शेती देणार आहे. खरं तर टेक्निकल माहिती या डाळिंबीविषयी अजून जर टेक्निकल माहिती आपल्याला पाहिजे, आणि ती माहिती मनसे ॲग्रोचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, अगदी 2 मिनिटात त्यांच्याकडून या डाळिंबीच्या किंवा त्यांच्या मनसे ॲग्रोची या डाळिंबीमध्ये कसं काम करते त्यांच्याकडून जाणून. तर शेतकऱ्यांकडून सातत्यानं मनसे मार्केटिंगचा उल्लेख ज्या पद्धतीने होतोय, मनसे मार्केटिंगचे अधिकारी प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. नेमकं मनसे मार्केटिंग या डाळिंबी शेतीमध्ये कसं काम करते हे बघणार आहे. खरं तर मनसे मार्केटिंगचा आपण अजून एक व्हिडिओ केळी शेतीमध्ये केला होता, त्याची सक्सेस स्टोरी त्या शेतकऱ्यांनी सांगितली. आणि या डाळिंबीमध्ये खरं तर मनसे मार्केटिंगचा काय हेतू आहे किंवा काय मोलाचा सहकार्य त्यांच्याकडून जाणून घेऊया. खरं तर तुमच्या संपूर्ण टीमचं आमच्या या विषय चॅनलमध्ये स्वागत आहे. खरं तर प्रामुख्यानं शेतकऱ्यांकडून सुद्धा मनसे मार्केटिंग विषयी कौतुक केलं जातं या भागामध्ये, किंवा अनेक झाडं त्यांनी वाचवली असं तुम्ही सांगितलं जाते. कसं काम करतो तुम्ही डाळिंबीमध्ये? डाळिंबीचं रेस्ट पिरियडला नियोजन केलं जातं पहिलं. बरोबर. सुरुवातीला कसं आळवणे करते ती, स्प्रे चालू असतात, डोस भरते ती, रेस्ट पिरियडचं डोस चालू असतात, डोस वगैरे घालून ते रेस्ट पिरियडचं जे नियोजन आहे ते आठवड्याला येऊन 15 दिवसाला कॉन्टॅक्ट करून काय केलं जातं. प्रामुख्याने आम्हाला 2 रोगावरतीच प्रामुख्याने हा व्हिडिओवरती बोलायचं. एक म्हणजे निमाटोड आणि एक म्हणजे तेल्या. कोणतं प्रोडक्ट आपल्या निमाटोड मध्ये आणि त्या प्रोडक्ट मध्ये काय आहे, ते निमाटोड कसं मारते? निमारेस्ट आहे आपलं, येतंय ते मनसे मार्केटिंगचं निमारेस्ट येतंय खास त्यासाठी निमॅटोडसाठी. त्यात पॅसोलोमायसिन येतंय आणि दुसरं एक किट येतंय आता नवीनच आलंय कंपनीचं, बायोशिल्ड. त्या किट मध्ये ट्रायको येतोय, सुडो येतोय, बॅसिलस येतंय, NPK असं 8 प्रकारच्या बॅक्टेरिया आहेत ते एकत्र आहेत त्या किट मध्ये. त्यात निमारेस्ट पण येतंय, ते किट पण मधून अधून देतोय. बॅक्टेरियांचं शेड्यूल असं ह्या टायमिंगला द्यायचंय असं नाही, कंटिन्यू फॉलो राहते. बरोबर. काय ही जे गाव आहे आपलं खांजोडवाडी, ह्यामध्ये काय लोकांना डाळिंबीमध्ये प्रामुख्याने समस्या येते, त्यामध्ये तुम्ही कसं काम करता? समस्या इथं पावसात जून जुलैला पावसाचं वातावरण असतंय, पाऊस फुल असतोय, त्यावेळेस सेटिंगला थोडस राहतं. बाकी दुसरी अडचण काय येत नाही. इथले शेतकरी ह्या गावचे जे आहेत ते अतिशय कष्ट करणारे आणि वेळच्या वेळेत काम करणारे.
सकाळी 8 वाजता शेतीत असते तीच आणि सगळं काम करतात. बरोबर. हा, ह्यांचं स्ट्रिक्ट नियोजन असतंय, सगळं जिथल्या तिथं गोष्टी होत्यात. त्याच्यामुळे ह्या गावाचं तरी उत्पन्न बघितलं तरी एकीकडे राहते आणि बाकीच्या शेतकऱ्यांचं एकीकडे असतं. बरोबर. कारण डाळिंबी सोडून दुसरा शेतकरी डाळिंब काय करणारच नाही तिथं. कारण डाळिंबीची लोकांना कारण गावले ह्यातलं काय तर लोक म्हणतात की एखाद्या सापडतं पिकात ते डाळिंबीत लोकांना ह्या गावल्या. प्रामुख्याने दुसरा प्रश्न होता मला की तेलासाठी औषध तर कोणतं मार्केटमध्ये अजून तरी नाही काय, आपलं कोणतं औषध आहे, तुम्ही कसं त्याच्यावर प्रॅक्टिस करताय? नाही, रेग्युलरच बुरशीनाशक जाते ती. बॅक्टेरियांचा यूज झाला की जरा झाड स्टोरेज चांगलं तयार झालं, रेस्ट पिरियडला काम केलं की तेलकटची जास्त अडचण येत नाही. बरोबर. थोडं फक्त सप्टेंबर हिटला दमावतं तेलकट, पण तेवढाच ठराविक काळ असतोय, एक 15-20 दिवस, महिनाभर. स्प्रे 4-5 दिवसानंतर घेतले की काय अडचण येत नाही. तर सर प्रामुख्यानं आपण केळीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी शेतकऱ्यांची यशोगाथा दाखवली. शेतकरी सांगत होता की तुम्ही दिलेलं औषध कसं त्या ठिकाणी काम करत होतं. सरांनी सुद्धा अतिशय महत्वाची त्या ठिकाणी भूमिका सांगितली. शेतकऱ्यांनी सुद्धा मनसे मार्केटिंग सांगितलं. तुम्ही अजून काय सांगू शकता मनसे मार्केटिंग विषयी, किंवा या डाळिंबी शेतकऱ्यांना काय केलं पाहिजे, शेती वाचली पाहिजे, डाळिंबीची वाढली पाहिजे, शेतकऱ्यांनी जपली पाहिजे, डाळिंबी विषयी तुमचा काय अनुभव आहे? डाळिंबाविषयी सांगायचं म्हटलं तर डाळिंबात येणाऱ्या प्रमुख 3 समस्या आहेत. एक मर रोग, एक नेमॅटोड आणि तेल्या, आणि आता एक या 2-4 वर्षात आलेला पिनहोल बोरर. पण पिनहोल बोररवर शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी मात केली, परंतु नेमॅटोड ही सगळ्यात मेजर समस्या आहे. आता मनशा मार्केटिंगच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट टीमनं तयार केलेले एक नेमॅरेस्ट म्हणून प्रोडक्ट आहे. त्या प्रोडक्टमध्ये पॅसिलोमायसिनच्या 2 स्पेशीज अथ्रोबोट्रॅटिस आणि व्हर्टिसिलियम या तिघाच्या एकत्रित मिश्रण दिलेलं हे प्रोडक्ट आहे नेमॅरेस्ट म्हणून. हे जमिनीत गेल्यानंतर काय करतं, त्या नेमॅटोडला असं साखळीत पकडतं, म्हणजे असं त्याची स्प्रिंग बनते आणि तो नेमॅटोड ज्यावेळी त्या असा पळायला लागतो त्याबरोबर स्प्रिंग मध्ये अडकतो आणि मरतो. हे त्या प्रोडक्टचं जमिनीतलं काम आहे. आणि त्याच्याबरोबर जर तुम्ही त्याचं खाद्य म्हणून फॉस्फरस बॅक्टेरिया, फॉस्फोक्लिक आमचं येतं ते, आणि ह्युमिक हे जर दिलं तर तुम्ही सरासरी निमॅटोडवर बऱ्यापैकी मात मिळवू शकाल. ज्याला निमॅटोड कंट्रोल करता आला त्याला तेल्या कंट्रोल करता येतो, त्याला मर कंट्रोल करता येते. तर मर रोगाचं मूळ कारण आहे निमॅटोड. बरोबर. आणि मनशा मार्केटिंग हे काम करताना काय करते, अन्नद्रव्य व्यवस्थापन हाच रोग उच्चाटनाचा समूळ पाया आणि जमिनीचे आरोग्य, ह्या 2 गोष्टीवर मनशा मार्केटिंग काम करते. आता आमचे इथं आटपाडी तालुक्यात ओंकार चव्हाण साहेब गेली 7-8-9 वर्ष झालं काम करतात. मी याच्या आधी 10-12 वर्ष काम केलंय. हे जीवन साहेब आहेत. आणि आम्ही हे जे काम करतो हे सगळं काम करताना आमचे जे चेअरमन साहेब आहेत माननीय आर्यम अग्रवाल साहेब आणि तनय अग्रवाल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमची सगळी महाराष्ट्र ऑल इंडियावर टीम काम करते. बरोबर. तर शेतकरी मित्रांनो, अतिशय गेले 10 ते 12 मिनिटं आपण या डाळिंबीविषयी चर्चा करतोय. खरं तर बऱ्याच दिवसातून आपल्याला महाराष्ट्र माझावरती हा डाळिंबीचा व्हिडिओ त्या ठिकाणी बघायला मिळतो, कारण शेतकऱ्याचा फोन येत होतं की बऱ्याच दिवसातून गॅप पडला आणि डाळिंबीचा एखादा व्हिडिओ दाखवा. खरं तर आपल्या भागामध्ये गेलो तर त्या ठिकाणी अनेक लोक डाळिंबीच्या अनेक रोगांमुळे त्रस्त आहेत. त्यामुळे ह्या गावामध्ये आलो, ह्या गावामध्ये आल्यानंतर शेतकरी डाळिंबी सक्सेस करून दाखवतोय त्यांच्या कष्टाच्या जोरावरती, आणि अशा प्रतिनिधींच्या माध्यमातून, अशा कंपनीच्या माध्यमातून एखादं चांगलं प्रोडक्ट या भागाला मिळलं किंवा चांगलं मार्गदर्शन मिळलं, त्यातून ही डाळिंब सक्सेस होते. त्यामुळे शेतकरी समाधानी. खरं तर ज्या भागामध्ये आपण आहे चांगलं उत्पन्न आपल्या सूर्यवंशी कुटुंबाने त्या ठिकाणी काढतंय, आणि प्रामुख्याने सांगण्यात येते की डाळिंबी शेती परवडते, शेतकऱ्यांनी केली पाहिजे. आणि मनसे अॅग्रो जे या डाळिंबीमध्ये काम करते, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे डाळिंब फक्त पिकलं नाही पाहिजे, हे डाळिंब फक्त झाडाला न येता तर ते ह्या खंजोडवाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली मधील डाळिंब 7 समुद्रापार घालवलेले शेतकरी हेच आहेत. बरोबर. कारण महत्वाचं त्यांच्या वडिलांनी युरोप एक्सपोर्ट केलेला आहे. दादासाहेब कैलासवासी, दादासाहेब सूर्यवंशी यांनी युरोप एक्सपोर्ट केलेला आहे. बरोबर. हा. तर ते सांगायचा प्रयत्न करतोय मगापासून मी की काही शेतकरी आपल्या स्वतःमध्ये अनेक प्रकारे पीक पिकवतात, भाजीपाला पिकवतात, म्हणजे स्वतः शेतकरी खात नाहीत. त्या पाठीमागचे कारण तसे त्याला माहिती आहे स्वतःला की आपण ह्याच्यामध्ये कोणत्या पद्धतीचं औषध मारलंय, कोणत्या पद्धतीचं फवारलंय, लिक्विड कोणत्या पद्धतीत सोडलंय. त्यामुळे शेतकरी स्वतः खात नाही, मार्केटला विकायला त्या ठिकाणी जातोय. त्यामुळे जशी आपल्या कुटुंबाची आपण काळजी करतोय तसं दुसऱ्याच्या सुद्धा, ज्या ग्राहकाची सुद्धा आपण त्या ठिकाणी काळजी करणं गरजेचं आहे. शेतामध्ये अशा मनसे मार्केटिंग सारख्या कंपनीचं औषध आपल्या शेतामध्ये वापरून त्या ठिकाणी उत्पन्न पण चांगलं मिळतं आणि त्या ठिकाणी खाणाऱ्याचं पण आरोग्य त्या ठिकाणी चांगलं राहतं. त्यामुळे शेतकरी मित्रांनो विचार करा, मनसे मार्केटिंग असेल आणि या शेतकऱ्याचा अनुभव त्या ठिकाणी आपल्यासाठी नक्कीच फायद्याचा असेल. कॅमेरामन अक्षय सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, खांजोडवाडी तालुका आटपाडी.